धन्य अंजनीचा सुत नाव ज्याचे हनुमंत, त्याने सीता शोध केली राम सीता भेटविले, द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी, ज्याने सीता शोध केली राम सीता भेटविली, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतारिया, दुसरे चरणा संतारिया, दुसरे चरणा संतारिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाडा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी मी कडा कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे या सुता चरणावरी ठेवणे माथा, साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाचे चतुराचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे, सहजातीच्या चरणमजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते, श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे, ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत. आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, टाळ मृदंग श्रोते देखा, टाळ मृदुंग श्रोते देखा, टाळ मृदुंग श्रोते देखा. दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली, बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे. धन्य अंजनीचा सुत नाव त्याचे हनुमंत, त्याने सीता शोध केली राम सीता भेटविले. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा, सर्वांच्या परिचयाचा, ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्यांचं यथार्थ वर्णन करणारा. अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण वैशिष्ट्ये सुवर्ण महोत्सव. पाहता पाहता 50 वर्षे सप्ताहाला कधी झाले हे लक्षात आलं नाही. त्याच्यात 30-35 वर्षाचा मी एकटा बुवा साक्षीदार आहे. माझ्या इतका जुना बुवा नाही इथं. ज्यांनी हा सप्ताह सुरू केला असेल 50 वर्षापूर्वी, पहारा दिला असेल, जागर केला असेल, भजन केलं असेल, आपल्या शक्तीनुसार वर्गणी दिली असेल,
ते तुमचे पूर्वज आज नसतील, पण 5 दिवसापासून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. इवलेसे रोप लावेले द्वारी, 50 वर्षापूर्वी इवलेसे रोप, आज त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला. म्हणून वरून वळ्यांच्या हयात पिढीला वैकुंठातून पूर्वज आशीर्वाद देत असतील. कल्याण इच्छिती तया गोळा, कल्याण इच्छिते तया गोळा, कल्याण इच्छिते तया गोळा. आ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया गुणा, कल्याण इच्छिती तया गुणा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया गुणा, कल्याण इच्छिती तया गुणा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. नाही तर परंपरा जर खंडित झाली असती ना, आहा कटकटा त्याचे करीती पितर, वरून दात खाल्ले असते त्यांनी. वंशी दुराचार पुत्र झाला. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं वर्ष आहे. एकंदर 5 टप्पे शास्त्राने सांगितले. पहिला तपपूर्ती, मग रौप्य, तिसरा सुवर्ण, चौथा अमृत, 5वा शताब्दी. त्यापैकी तिसरा टप्पा गाठला. चौथ्याला आपण नाही राहणार रे बाबा. 12 वर्षे पूर्ण झालेल्या सोहळ्याला तपपूर्ती नाव येतं बरं का खोडे पाटील, तपपूर्ती. पण शास्त्र आहे, एकनी वाढ करायची असते. रौप्य करायचं असेल तर 1, सुवर्ण करायचं असेल तर 2, अमृत करायचं असेल तर 3 आणि शताब्दी करायची असेल तर 4. तुम्ही जन्मभर हे गणित विसरणार नाही. एकदा पुन्हा सांगतो. 12 वर्षे झालं की तपपूर्ती, पण 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा, मग रौप्य होतो. 12 दुणे 24 अधिक 1 25, त्याचा होतो रौप्य. 4 तप झाल्यावर 2 मिळवावे लागतात. 12 चौक 48 अधिक 2, मग 50चा सुवर्ण. 6 तप झाले की 3 मिळवायचे. 12 सकम 72 अधिक 3 75चा अमृत. 8 तप झाल्यावर 4 मिळवायचे. 12 8 96 4 100 शताब्दी. आता हे जन्मभर तुम्ही विसरणार नाही. त्यापैकी हा तिसरा सुवर्ण महोत्सव. आणि अतिशय सुंदर ही सगळी तरुण मंडळी वळणचे. तसं वळणला पहिलेपासूनच वळण आहे, पण ही जुनी सगळी वयोवृद्ध मंडळी त्यांना मार्गदर्शन करणारी आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार धावणारी ही तरुण मंडळी आहे. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न. भागवा भागवी नाही बघा खोडे पाटील, काट कसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं सुवर्ण महोत्सव वळणच्या ऐश्वर्याला शोभेल असा आहे. म्हणून सगळे सुंदर, साऊंड सिस्टीम सुंदर, गाणारे निवडून आणले तुम्ही बरं का. पारे 2 जॅकेट, गायनाचार्य शेळके महाराज, गायनाचार्य कोतकर महाराज, गायनाचार्य संदीप महाराज पारे, गायनाचार्य सुनील महाराज पारे, उभे असलेले सगळे तारे ते विनेकरी महाराज, इकडचे संतोष महाराज टाळकरी, भालदार चोपदार, मृदंगाचार्य टेकुडे आणि खुडे दोघालाही नमस्कार. गोसावी तुम्हाला
तुम्हाला राम राम हे हा ना अरे जुनं गाव आहे आमचं हे सगळे छोटे छोटे साधक पण याच गावचे ए तुम्हाला आता अमृत महोत्सव करावा लागणार आहे 25 वर्षांनी तेव्हा आम्ही वरून पाहू कसा चाललाय म्हणून याही लेकरांना धन्यवाद देतो का वळणची लेकर आहे शुद्ध बीजा पोटी पोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळेही गोमटी ज्यांनी सप्ताहाला प्रेरणा दिली असेल ते आज आपल्यात नाही स्वर्गीय गुरुवर्य वैकुंठवासी पूजनीय बंसी महाराज तांबे इथे पारायणाला असणारे पूजनीय भानुदासजी महाराज गायके ज्यांचा कृपा आशीर्वाद आहे तुम्हा सर्वांचं श्रद्धेचं स्थान पूजनीय भास्कर गिरीजी महाराज त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं नेतृत्व करणारे वाकचौरे तुम्हालाही नमस्कार की तुमच्या मागचे हे नेहमीचे पाटील आमचे या भागात असलो की हजर तुम्हालाही नमस्कार म्हटलं ठीक आहे उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता सुंदर साऊंड सिस्टीम शूटिंग वाले बरोबर करा बरं का नाही तर इंदुरीकरांना फोन करील अतिशय सुंदर नियोजन वळण ग्रामस्थांनी केलं त्यांना धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन 4 दिवसापासून रोज येऊन तुम्ही सर्वांनी त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून वळणकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे ज्यांच्या दरबारात 50 वर्षापासून सेवा तो बाबा म्हणाल सगळे कीर्तनकार आले माझ्यावर एकाही बुवानं कीर्तन केलं नाही म्हणून सांगून आलो आज मी तुमचं सांगतोय म्हटलं 5 परोपकार्यामध्ये संतांचा पहिला क्रम आहे संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लहगे सबन के करणी संत बिटप सरिता गिरीधरणी संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे त्याच्यात पहिला नंबर संताचा आहे पृथ्वी परोपकारासाठी मी बरेचदा सांगितलं तुम्हालाही पाठ झालं समाजातून एखादा माणूस गेला लात लागली मांडीला लाल डोळे करत नमस्कार केला नाही तर दिसत नाही का माणसा तुडवत चालला माणसाची लात माणसाला लागली तर माणसं सहन करत नाही
थोडा विचार करा. 85 वर्षे आम्ही जोडे घालू घालू पृथ्वी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. का? नुसतं परोपकार तिला माहिती आहे. म्हणून पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. फेडीत पापताप, कोकित्तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे. उगमापासून सागराला मिळेपर्यंत तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते, तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते, आणि पैठणसारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी, पर्वत परोपकारासाठी. बरं का पारे, पर्वत नद्यांचा बाप आहे. पर्वताहून नद्या उगम पावतात, म्हणून तर ते रामायणामध्ये तो उल्लेख पर्वताचा आला. कारण राम जन्म दुपारी 12ला होणार होता, आनंद सकाळी 4ला. दुपारी रामाचा जन्म होणार आणि 4 खुशीत आले सकाळी रामनवमीच्या दिवशी. 4 जण. बनक कुसुमित गिरी गणमणियारा, स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. बन पहिला उल्लेख आहे. वनाला आनंद झाला, मण्याला झाला, पर्वताला झाला, वाऱ्याला झाला. वनाला आनंद झाला. विचारला, अरे आपको किस बात की खुशी? तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है वो तो 14 साल जंगल आने वाला है. पहिलं खुश झालं जंगल राम जन्माच्या दिवशी सकाळी. मण्याला विचारला, तुम्हाला आनंद? म्हणले, आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. म्हणून मणी खुश झाले. वारा आनंदानं वाहू लागला. तुला कसा आनंद? वारा म्हणला, पठ्ठ्याचा पोरगा ज्याच्या शेवेत लागणार आहे त्याचा जन्म दुपारी होणार आहे. म्हणून वारा खुश, कारण पवन हा बाप आहे हनुमंताचा. आणि पर्वतांना आनंद झाला. विचारलं, पर्वत म्हणाले, आम्हाला लेकी भेटणार असल्याचा आनंद आहे. म्हणजे अरे आमच्या लेकी नद्या सागराला मिळाल्या, पुन्हा आंबे रसासाठी सुद्धा पप्पाच्या भेटीला आल्या नाही. पर्वत म्हणाले, मग आता लेकी भेटणार आहे ना. म्हणजे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार आहे. त्याची पत्नी सीता रावण चोरणार आहे. रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार आहे. लढाईसाठी वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे. वानर सेना नेण्यासाठी त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे. पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. पर्वत नद्यांचं उगमस्थान म्हणून पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारा पत्तर ऊपर से फल देत. झाडाला कैऱ्या आल्या आंब्याच्या, दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतं. तुम्ही करून पहा प्रयोग. नीचे से मारा पत्तर ऊपर से फल देत. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संताचा बाणा आहे. नव्हे त्याच्यासाठीच आलेले. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ, आले गरजा वैकुंठ. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठ, आले गरजा साठी आले घरजा वैकुंठ. प्रथम क्रमांक. आता उपकार करतात पण त्याच्यात 4 विभाग आहे. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात. पण संत अपकार्यावर उपकार हा फरक. उपकार्यावर उपकार तुमच्या भाषेत सांगतो. यानं त्याला तंबाखू दिला, मग हे त्याला चुना.
हे कीर्तन कळलं तुम्हाला? पुढे पाटील, यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की ते याच्यावर चुन्याचा उपकार करतं? नुसता तंबाखू खाऊ नये. तंबाखू खाणाऱ्याला सांगतो भगवंत म्हणे, अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हे ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे बरं का वागचा. हे त्याला तंबाखू देतं शेळके पाटील, मग ते याला चुना देतं. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार. तुमच्या भाषेत सांगतो, यानं त्याची गंज पेटवली, 2 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे अपकार्यावर अपकार. काय उपकार्यावर अपकार. जही ते नीच बढाई पावा, हे ठरलेलं आहे. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली. अर्ध्या मिनिटात उडी टाकली, पाण्यात पोहत गेली बेंडकोळी. तिकडनं विंचू घेतला पाठीवर, परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवर विंचू होता, पाण्यातला प्रवास होता, तोपर्यंत विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे, हालचाल नाही, शांत बसला होता. आणि जेव्हा बेंडकोळी नदीच्या काठाला आली, विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरताना बैमानानं नांगी मारली. हे 2-2 फूट उड्या मारत होती बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार, गंज पेटवणे, गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार. हा दृष्टांत उपकार्यावर अपकार. कोणी उपकार्यावर उपकार करतात, कोणी अपकार्यावर अपकार करतात, कोणी उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार. हे लक्षात. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, 2 संतांचं भजन, ज्ञानोबा तुकाराम आहे ना, संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे का नाही? खरं बोला, वळणला आहे तुम्ही, काय मजा आहे. अरे नुसता आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणतो तर गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं, हे लक्षात ठेवा. झोळी फाडली, संन्यासाची कार्टी म्हणून कपड्यासह आंघोळ्या केल्या. झोळी फाडली वाकचौरे महाराज, पीठ खाली पडलं. निवृत्तीनाथाचा हात ज्ञानोबा रायाने धरला. दादा मारल आपल्याला, चल थांब. का? अरे रात्रीचे मायबाप गेले ज्ञानोबा, फक्त मला जाग केलं होतं. माझ्या गळ्याला बिलगू बिलगू मायबाप अंधारात रडले होते. का रडता आई, का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने स्वीकारावं तुम्हाला, म्हणून आम्ही दोघंही देहांत प्रायचित्ताला चाललो. पण माझे 3 लेकरं झोपलेले आहे, सोपान, मुक्ता, ज्ञानोबा. सकाळी जाग आल्यावर तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील. तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? एकच विनंती आहे निवृत्ती, थोरला या नात्यानं माझ्या 3 लेकरांना मायबापाची आठवण होऊ देऊ नको. ती जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ज्ञानोबा. आई बाबा, अरे यानं मारलं तरी चालेल, पण मुक्तानं सोपान वाट पाहत असतील, दादा काहीतरी आणेल. त्याची तिथपर्यंत नाही वाकचौरे. त्याला माहिती आहे थांबला का, कळलं मला. मी गेल्यावर हे पडलेलं पीठ घरी नेण्याची इच्छा आहे का रे तुमची? तो दुर्जन तिथपर्यंत आला खुडे पाटील, आणि ते मातीत लातणी घासलं पीठ. चालते वा इथून. त्या दिवशी ज्याच्या नावावर आपण गाडीत बसतो यशीच्या, त्या माऊलीला, सोपान काकाला, 4ही भावांना उपवासी झोपावं लागलं पाणी पिऊन. एवढा त्रास समाजाने दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञाना, मी ग्रंथावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच अपेक्षा आहे, ज्याने आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. पहिली मागणी काय आहे? जे खडाची
व्यंकटी सांडो याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल एकच तास राहिला. आता हे जुनं गाव आहे, इथं कीर्तन करणं म्हणजे घरी आई बापा सोबत, भावासोबत, बहिणीसोबत गप्पा मारणं, त्यातला हा प्रकार आहे. त्याला तुम्ही कीर्तन म्हणा. बरोबर वेळेत मोकळे करतो. हा विठ्ठल संत त्यांचे उपकार जीवावर आहे, त्यांचे उपकार संतावर सुद्धा आहे. सगळी प्रमाण तुम्हाला माहिती आहे. जीवावर उपकार संताचे, ते जर नसते, जॅकेटवाले आपण कुठे असतो? संताचे उपकार जीवावर, संताचे उपकार संतावर. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे उपकार. हे शब्द कोणाचे आहे? तुकोबारायचे. म्हणजे तुकोबाराय संतच आहे आणि माझ्यावर संताचे उपकार आहे ते कबूल करतात. म्हणजे संताचे उपकार जीवावर आहे, संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार देवावर सुद्धा आहे. असा कोण संत आहे ज्याचे देवावर उपकार आहे? ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकार, ऐसा मारुती उपकार, ऐसा मारुती उपकार, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकार, राधे राधे. ऐसा मारुती उपकार, तुका नाळे चरणावरी, चरणावरी, सीता शोध के लिए जाने जाने सीता शोध के लिए जाने सीता शोधविले, जाने सीता शोधविले, सीता ऐसा मारुती उपकारी हो, ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावर, तुका लोळे चरणावर, ऐसा मारुती उपकारी हो, लोळे चरणावरी, लोळे आम्ही कसंही अभंगावर येऊ, तुम्हाला घेणं काय? अभंगावर आलो ना. सुरुवातीला वाटलं हे चाललं कुठं, सांगतं काय. मी शुद्धीवर आहे. ज्याची त्याची अभंग सोडवायची पद्धत असते. काय केंद्र सरकारचा नियम आहे का रे? पहिल्या चरणात सुरुवात करावी, सिद्धांत आला बस. 2 न 2 4 हा सिद्धांत आहे. मग आम्ही 2 न 2 4 म्हणू. 3.5 न अर्धा 4च होते, 3.25 न पाऊण 4च होते.
2:15 न 2:45 4च होते. 1:30 न 2:30 4च. आम्ही कसंही करू, फक्त 4ची गरज आहे ना तुम्हाला. मग आम्ही आलो ना बरोबर. ऐसा मारुती उपकारी विठ्ठल. अरे संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार जीवावर आहे, वैशिष्ट्य नाही. संताचे उपकार देवावर. अरे असा कोण संत आहे ज्याचे उपकार देवावर आहे, ज्याच्या दरबारात सेवा आहे. ऐसा इकडे पाहता, ऐसा मारुती उपकारी, ज्याचे उपकार देवावर आहे. पहिलं आता नुसतं एवढ्यावर कीर्तन होईल. चंदन तरु हरी संत समीरा. चंदन तरु हरी संत समीरा. इथे 2 शब्द आले. संताला वारा म्हटलंय आणि देवाला चंदन म्हटलं. संत वारा आहे, भगवान चंदन आहे. चंदन सुगंधी आहे, पण सुगंध पसरवायचं काम कोण करतंय? वारा. तसं देव तुमच्यापर्यंत पसरवला कोणी? संतरूपी वाऱ्याने. हे संताचे देवावर उपकार. ऐसा मारुती उपकारी. तर इथे शब्द आहे. पहिली गोष्ट मारुती. आणि तुम्ही म्हणता संताचे उपकार. मारुती संत आहे. अरे याच्यावर एक कीर्तन होईल एवढे प्रमाण आहे. हनुमानजी लंकेमध्ये जात असताना, बस लांबवत नाही, जात असताना लंकेतल्या घराची रचना अशी होती. बाहेरून मंदिर वाटायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे. आत गेल्यावर तिथे मॉज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देख जहा तहा अगणित जोधा. बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे एक घर असं दिसलं. हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र भिंतीवर धनुष्य बाणाचं, अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एवढं एकच घर मी जे वर्णन केलं ते. वृंदावन तुळशीचं अंगणात आहे, छोटंसं हरीचं मंदिर अंगणात आहे, धनुष्य बाणाचं चित्र भिंतीवर आहे. ते घर बिभीषणाचं आहे. हे पाहून हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई. सियावर रामचंद्र. बस बस आनंद झाला. आनंद झाला हनुमानजीला. आणि होतोच. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. बस मारोतरावच्या आनंदाला पाराव. कल्पना करा. कल्पनाला काही खर्च आहे का? कोतकर शेळके हे नीट आहे का? काय खर्च आहे कल्पना? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, आता काही खर्च आला काय एवढ्याला? बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा मोठा अधिकारी आहे, 10 4 चाक्या, त्याला अंगरक्षक म्हणून अमेरिकेला. आणि तो सारखा म्हणतो बाबा एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी. बाप हाडाचा वारकरी म्हणतो काय रे अमेरिकेत? इंद्रायणी आहे का चंद्रभागा? विठ्ठलाचं मंदिर आहे का समाधी माऊलीची? नाही, पण याच बाबा, याच बाबा, याच. हो नाही करता करता बापानं होकार दिला. येतो, पण एका अटीवर, माझ्या पोशाखात. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 तुळशीच्या माळा, गोपी चंदन, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी पिशवी राहील लटकून, आणि खांद्यावर भगवा झेंडा राहील. नाही तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलाने बसून दिला. वेळ कमी होती ना, लवकर बसला म्हातारा. पण त्याच्याच पोशाखात
गुडघ्याच्या धोत्र, 12 बंदी, तांबडं पागड, 2 माळा, तुळशीच्या गोपीचंदनच्या बुक्का, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरीची पोथी आणि इकडे खांद्यावर एक भगवा झेंडा. सगळे तांबड्या कलरचे प्रवासी होते परदेशातले. टोमॅटो सारखे कलर त्यांचे. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. त्याच्यात एकच बसलं झेंड्यावालं. हा, आणि त्यांची इंग्रजीमधून निंदा चालू झाली या म्हाताऱ्याबद्दल. आता याला काय कळतं, पण या हाडाच्या वारकऱ्यानं विमान उड्डाण झाल्यावर डोळे बंद केले, जपमाळ घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल, 10 तास अमेरिका येईपर्यंत झाला प्रवास. काळजी करू नका, झाला प्रवास. मुलगा घ्यायला आला, ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, मोठा अधिकारी आहे. मुलगा घ्यायला आला. बाप जेव्हा विमानतळावर उतरला, सगळे लोक बघत होते. गुडघ्याच्या धोत्र, तांबडं पागोट, 12 बंदी, माळा तुळशीच्या 2, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. त्याचे सगळे मोठे मोठे ऑफिसर अधिकारी होते 50. मुलगा लाजला नाही, पायातले जोडे काढले. ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहेत तो मुलगा अमेरिकेत अधिकारी आहे. पायातले जोडे काढले, घाई घाई आला आणि विमानतळावर आपल्या वारकरी बापाला साष्टांग दंडवत घातला. जसा दंडवत घातला बापाला, तर बाप हुंदके देऊ देऊ रडू लागला. मुलगा उभा झाला, आपल्या बापाचे अश्रू पुसले. बाबा, हा बेटा, विमानात काही त्रास झाला नाही? मग रडताय? आनंदानं रडतो बाळा. का? माझ्या परमार्थाचं सार्थक झालं. अरे, एवढे 5-50 अधिकारी तुझ्या हाताखाली आहे, 10 4 चाक्या अंगरक्षक आहे. त्यांच्या समोर अमेरिकेच्या विमानतळावर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. मला याच्यापेक्षा काय मिळवायचं बाळा जीवनात? आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडेच गेला होता. त्याला सोडायला मुलगा विमानतळावर आला. त्याचाही तसा ड्रेस होता. गुडघ्याच्या धोत्र, 12 बंदी, तांबडं पाकोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. ओळख नाही. हा वारकरी वळणचा, तो साताऱ्याचा. ओळख नाही, फक्त पोशाख सारखे. म्हणून एकमेकाच्या जवळ येऊ लागले. परिचय नसताना वाकचौरे. आणि जे एकमेकाच्या गळ्याला बिलगुन रडणं सुरू झालं वारकऱ्याचं. कुठे? अमेरिकेच्या विमानतळावर. का? माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणी. तसं हनुमानजी इथून वाढलं. मी शुद्धीवर आहे. लंकेत गेल्यावर अख्खी सोन्याची लंका आहे, पण आनंद तिथं झाला. रामायुध यंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र. आनंद झाला, पण जास्त वेळ टिकला नाही. 9:11 झाली. जास्त वेळ टिकला नाही आनंद. का? हनुमानजीनं डोकं चालवलं. लंका निशिचर निकर निवासा, यहा कहा सज्जन कर बासा, मनमय तर्क करे कपिलागा. विचार केला, संपूर्ण लंका नगर राक्षसांचा आहे. इथं हबप कसा असेल? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावन लय भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते. बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी लंका निवास. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. आणि जेव्हा बिभीषणजी हनुमानजीच्या जवळ येऊन म्हणाले, आता कळलं मारुतीराया काय, मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. का? मोर भरोसभा सुनो हनुमंता,
राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारखा संत ब्रह्ममुहूर्तावर वैऱ्याच्या भावाला दर्शन देतो, याचा अर्थ माझ्यावर रामरायाची कृपा आहे. जिथं वैऱ्याचा भाऊ हनुमानजीला संत म्हणतात, आपलं काय घेऊन बसला? म्हणजे हनुमानजी संत आहे हे सिद्ध झालं. आणि त्या संताचे उपकार संतावर आहे, संताचे उपकार जीवावर आहे. नवल नाही, संताचे उपकार देवावर आहे. कोणता संत? ऐसा, बस बस शुद्धीवर या. ऐसा बा जमला. मारुती उपकारी. मारुती, मारुत म्हणजे वारा, त्याच्यापासून झाला म्हणून एक नाव त्याचं मारुती आहे. मारुती. पण एक युक्तिवाद आहे. आपल्या मुलाच्या वयाची मुलं, बरं का, खुशाल आहे का बाबा? मच्छू, आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली की म्हातारी स्वतःच्या मुलाला म्हणत असते, उरकून घे. अरे सून बघायची आम्हाला, उरकून घे. तो एका वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तो अजून भानगडीत पडत नाही. उरकून घे. पुढच्या वर्षी ते म्हणतं, पुढच्या वर्षी आम्ही मेल्यावर करणार आहे का लग्न? पुढच्या वर्षी. तसं अंजना माय दरवर्षी हनुमंताला म्हणायची वैशाखात, उरकून घे, मला सून बघायची आहे रे मारुती, उरकून घे. तरी हा बाबा भानगडीत पडला नाही. शेवटी माय रडायला लागली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आता शब्दाची मजा पहा. बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. विठ्ठल. ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, जाने सीता शोध घे, जाने सीता शोध घे. तुका लोळे चरणावरी, तुका लोळे चरणावरी, जाणे सीता शोध केली, जाणे सीता शोध केली. ज्याचे देवावरही उपकार आहे असा कोण संत आहे? ऐसा मारुती उपकारी. आणि देवावर उपकार करणारा मारुती राया असल्यामुळे तुका लोळे चरणावरी. आणि पा कर्तबगारी मुलाची असली तरी सडके शाबासकी, पूर्वीपासूनची पद्धत आहे. धिक शब्द धन्यच्या विरुद्ध आहे. मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक. तुमच्या पखवादातही धिक आहे. कुडे धिक, याचा धिक म्हणजे धन्यच्या विरुद्ध धिक. इथं धिक शब्द पखवादात का आला? तिथं तमाशात नाही, ते तिथं नरककुंड डूब जाव आहे. बोल नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव. तरी कोणी उठत नाही. बसलेल्यांना वाटते बिगर तिकीट डूब जाव असेल रे. आपण तर तमाशाला तिकिटा काढून आलो. मग तून विचारतो कोण 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 कोण. ते तसंच वाचतं रात्रभर. हे आपलं धिकसाठी सांगतोय मी. नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव, नरककुंड डूब जाव. तुन म्हणतो कोण 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 कोण. आणि मग मंजिरा उत्तर देतो सब्जन 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 सब्जन. मंदिरा वाचतो का? बिगर तिकीट आणि तिकीटवाले सब्जन डूब जाव. तिथे इथे धिक आहे. धिक. येशाम्न प्रीती. ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याला पखवाद सांगतो. धिकतान 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 धिगेतान, हे शब्द आहे.
धिक्तान 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 धिगितान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगाः. याचा धिकचा अर्थ आहे धिक्कार, धिक्कार, आणि तो धन्यच्या विरुद्ध आहे. म्हणून मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा, अरे मुलगा नाही झाला, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा व्याली कुऱ्हाडीचा वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा, खाली तोटा, वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा. व्याली कुऱ्हाडीचा राजा, वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा, वरणच खाली तोटा. कुऱ्हाडीचा दांडा, वरणच खाली आहे का नाही वळण. मग अजिबात कोणत्या बापाला घाबरायचं नाही. उद्यापासून सांगायचं का ढोक माराच्या कीर्तनात टाळ झाला, तू कोण लागून गेला. आता नाही घाबरायचं बरं. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोंडा. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतो आपण. अरे असा मुलगा जर जन्माला आला तर त्या मुलाचं काय होतं, मुलाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. जिथे अभक्ताच्या मायला धन्य धिक्कार केला, मग धिकच्या उलट आपलं त्यासाठी चाललं. अभक्ताची माय, तिचा धिक्कार केला संतांनी, मग भक्ताच्या मायला धन्य अंजनीचा सुता, धन्य अंजनीचा सुता, अंजनीचा सुता, धन्य अंजनीचा सुता, धन्य अंजनीचा सुता, अभक्ताच्या मायेचा धिक्कार आहे, तर भक्ताच्या मायेला धन्यता आहे. धन्य अंजनीचा सुत. सगळ्यांना पाठ आहे ते. अंजना केशरीला दिली होती.
हे 2 भाऊ आणि 1 बहीण होती. हो म्हणत जाण, त्याला काय होते. अत्री अनसूया, 2 मुलं, एक चिरकारी, एकाचं नाव शतानंद, त्यांची बहीण अंजना. चिरकारी आईला घेऊन गेला 62 तीर्थाला. ते असं आहे. शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला आणि हे बहीण अंजना माय केशरीला दिली. केशरी इकडे नाशिकच्या पुढे राहत होता, ते अंजनी पर्वत. केशरी पुढे केशरी दक्षिणेकडे निघून गेला. पुढे रामाच्या सैन्यात सेनापती झाला. दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष. बरं का, हे वाढत चाललं प्रकरण, पण थोडक्यात सांगतो. हे 4 सेनापती रामाचे आहे. त्याच्यात केशरी हा श्रीराम सैन्यामध्ये सेनापती आहे, केशरी. मग अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली. वायुदेव प्रसन्न झाले. सगळ्या इतिहास तुम्हाला पाठ असल्यामुळे. इकडे सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणान ब्रह्मशापे जानाघार झाले. ते सुवर्चशा नाव होतं तिचं. ब्रह्मसभेमध्ये ते नाचकाम करायला होती, करमणूक, मनोरंजन. एक दिवस नाचता नाचता खुळे पाटील ताल चुकला आणि तिचा सुवर्चशा काढली बाजूला. मी तिथंच होतो. ब्लड टेस्ट केलं, मग लक्षात आलं की 90 घेऊन आली. अरे वर आहे बिमारी. दारू पिऊन नाचायला आली का, मग शाप दिला. ब्रह्मशापे जाना घारी झाली. शिवाच्या शनामी स्वर्गीची देवांगना. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. शिवाच्या शनामी देवांगना. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी घार होशील घार. घाबरली. उशाप द्या, उशाप. कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनेच्या हातावर नेऊन टाकशील, तेव्हा शाप मुक्त. म्हणून हे प्रकरण डोळ्यापुढे आणा. ते रुसली कैकई. शेवटून मला का प्रसाद दिला, आणि हे फिरतच होती. उचलला प्रसाद घेऊन निघाली. अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली होती. त्याच वेळी